नमस्कार सर्वांना. 13 फेब्रुवारी म्हणजेच गुरुवारी आलेली आहे गुरुप्रतिपदा. आता गुरुप्रतिपदा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी, सर्व दत्तभक्तांसाठी, तसेच सर्व स्वामी भक्तांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे. त्यामुळे सर्व ताईंना आणि दादांना माझी ही कळकळीची विनंती आहे की या दिवसाचा पुरेपूर फायदा आपण करून घ्यावा, जेणेकरून दत्त महाराजांचा कृपाशीर्वाद आपल्यावर, आपल्या कुटुंबावर नक्कीच राहील. आता गुरुप्रतिपदा या दिवशी म्हणजे या दिवशी काय करायचं आहे, कोणता नैवेद्य दाखवायचा, कुठल्या सेवा करायच्या आणि काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुप्रतिपदा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिथीला आपण गुरुप्रतिपदा साजरी करत असतो. मी गुरुप्रतिपदेबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगू इच्छिते, जेणेकरून आपली सुद्धा म्हणजे मनापासून सेवा करण्याची या दिवशी इच्छा होईल. दत्त महाराजांचा पहिला अवतार म्हणजे श्री श्रीपाद वल्लभ आणि दत्त महाराजांचा दुसरा अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामी. आता श्री श्रीपाद वल्लभ यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील पिठापुरम या ठिकाणी झाला आहे आणि नृसिंह सरस्वती यांचा जन्म हा अकोला जिल्ह्यामधील कारंजा लाड या गावात झालेला आहे. नृसिंह सरस्वती माता अंबाबाई आणि माधव यांच्या घरी जन्माला आलेले आहे. तर नृसिंह सरस्वती हे जन्मतःच जसं की लहान बाळ कोणी पण जन्मल्यावर म्हणजे काही दिवसांनी मामा बाबा असं बोलतात ना, तर त्यांचा जन्मतःच शब्द ओम असा निघाला आणि सतत 7 वर्षापर्यंत ते ओम हा शब्दच बोलत होते. आणि त्याच्यामुळे सगळ्यांना असं जाणवू लागलं की ही म्हणजे साधारण व्यक्ती नाही आहे, ही काहीतरी वेगळी म्हणजे दैवीय शक्ती आहे. एक म्हणजे सकारात्मकता लोकांना त्यांच्यामध्ये वाटू लागली. आणि त्याच्यानंतर मग 8 वर्षाचे झाल्यानंतर त्यांनी आपल्या आईकडून वेदवणीची भिक्षा घेतली आणि म्हणजे आपल्या आई वडील परिवाराकडून त्यांनी वेदवणीची भिक्षा घेतली. त्यानंतर ते आपले बद्री केदारनाथ इकडे निघाले आणि त्यानंतर रस्त्यात त्यांना काशी क्षेत्र सुद्धा लाभले. आता वयाच्या 8 वर्षानंतर त्यांनी आपल्या भिक्षा जेव्हा घेतली त्याच्यानंतर ते पूर्ण बोलायला लागले. आता जसे जसे ते मोठे झाले तसे ते लोकांचे दुःख दूर करू लागले. त्याच्यामुळे त्यांना नरहरी असे त्यांचे नाव पडले आणि दिवसेंदिवस लोकांना त्यांच्यावर विश्वास वाटायला लागला आणि लोक त्यांना खूप मानायला लागले. आणि त्यानंतर कृष्ण सरस्वती या वृद्ध संन्यासाची गाठ पडली त्यांना. त्यानंतर त्यांचं नाव नृसिंह सरस्वती असं पडलं. आता या नृसिंह सरस्वती यांची पूजा त्या दिवशी कशी करायची, आपल्याला जास्तीत जास्त सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यातले काही पण दुःख असेल, संकट असेल, ते स्वामी महाराज आणि नृसिंह सरस्वती भगवान नक्कीच आपल्या आयुष्यातून संकट कुठे ना कुठे कमी करतील, कुठे ना कुठे मार्ग आपल्याला सापडेल. त्याच्यामुळे या दिवशी अत्यंत प्रभावी अशा सेवा आपल्याला करायच्या आहे. आता सर्वप्रथम या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर आपल्या घराचा उंबरठा स्वच्छ करायचा आहे, उंबरठ्याचं पूजन करायचं आहे. हळद कुंकू अक्षदा फूल वगैरे वाहून आणि मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिकाचं चिन्ह आपल्याला काढायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. सर्वप्रथम आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग देवपूजा करायची आहे, जी आपण दररोजची देवपूजा करतो ती. आणि आपल्या म्हणजे जसं स्वच्छ पाटावर एक वस्त्र अंथरायचं आहे. त्यावर तुमच्याकडे नृसिंह सरस्वती स्वामींचा फोटो असेल तर तो तुम्ही ठेवा. जर नसेल तर श्रीपाद श्रीवल्लभांचा असेल तो ठेवला तरी चालेल. किंवा मग तुमच्या घराच्या जवळपास केंद्र, मठ किंवा मंदिर असेल तर तिथे तुम्ही जा आणि तुम्हाला ज्या वस्तू मी सांगणार आहे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता नृसिंह सरस्वती स्वामींना काय काय आवडीचं आहे ते त्यांना अर्पण करायचं आहे. जसं की त्यांना गुलाब त्यांना प्रिय आहे, पारिजातकाची फुलं त्यांना प्रिय आहे, तुळशीपत्र सुद्धा त्यांना प्रिय आहे. तर यापैकी जे तुमच्याकडे शक्य आहे, जे तुम्हाला अवेलेबल असेल ते तुम्ही घ्या आणि त्यांना जरूर अर्पण करून या. आता यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे या दिवशी नैवेद्य काय दाखवायचं आहे. आता या दिवशी जेव्हा आपण लंच करू म्हणजे 12-1 दरम्यान आपण जे जनरली जेवतो तेव्हा तुम्हाला 6 नैवेद्य काढून ठेवायचे आहे. आता 6 नैवेद्य कसे म्हणजे अगदी
म्हणजे पाहुणचार म्हणून नाही, असं पंचपक्वान असं काहीच नाही. तुम्हाला फक्त महत्त्वाचं म्हणजे श्रावण घेवडा जो असतो ना, त्या श्रावण घेवड्याची भाजी तुम्हाला करायची आहे. चपाती, वरण, भात आणि गोडाचा एखादा पदार्थ, तुम्ही शिरा भाजू शकता किंवा तुम्ही खीर वगैरे बनवू शकता, ते तुम्हाला करायचं आहे. आणि त्यातल्या तुम्हाला सकाळच्या जेवणाच्या टायमाला 6 नैवेद्य तुम्हाला काढायचे आहे. एक म्हणजे कुळदेवीसाठी, दुसरा म्हणजे नारायण भगवानसाठी, तिसरा दत्तात्रयांसाठी, चौथा स्वामी समर्थांसाठी, पाचवा नृसिंह सरस्वतींसाठी आणि 6वा माता गायत्रीसाठी तुम्हाला नैवेद्य काढून ठेवायचे आहे. आणि हे सगळे नैवेद्य तुम्हाला तुळशीपत्र ठेवून देवासमोर ठेवायचे आहे आणि त्यावरून पाणी फिरवायचं आहे. मग काही वेळाने तुम्हाला ते सगळ्यांना म्हणजे पूर्ण परिवारामध्ये जेवढे पण लोक असतील तुमच्या, त्यांनी सगळ्यांनी सोबत बसून तुम्हाला हे खायचं आहे आधी नैवेद्य, त्याच्यानंतर तुम्हाला जेवायला सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य देवाला लावायचा आहे. आता हा झाला सकाळचा नैवेद्य. संध्याकाळच्या नैवेद्याचं कसं, तर संध्याकाळी तुम्हाला बेसनाचे लाडू, पिवळे बेसनाचे लाडू अगदी प्रिय आहे नृसिंह सरस्वती स्वामींना. तर तुम्हाला पिवळ्या फक्त बेसनाचे लाडू तुम्ही अगदी 2ही लाडू बनवून नैवेद्य लावले तरी सुद्धा चालू शकतं. आणि आता आजकाल तर बघा बाहेर सुद्धा सगळं अवेलेबल असतं, पण मी म्हणेल की तसं न करता तुम्ही स्वतःच्या हाताने घरी बनवा आणि देवासमोर अर्पण करा. आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला रात्रभर झाकून ठेवायचे देवासमोर. तसेच तुम्ही एखादी डिशनी झाकू शकता किंवा तुम्ही काही कापड वगैरे झाकू शकता, म्हणजे तुम्हाला जसं सोयीस्कर होईल तसं तुम्ही झाका. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला हे खायचं आहे. आता दुसरं म्हणजे सेवा कोणत्या करायच्या या दिवशी, तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळी जप करायचा आहे. ठीक आहे, तर तुम्ही 11 माळी जर तुमच्याकडून शक्य नसेल, तुम्ही ऑफिसला वगैरे जात असाल, तर तुम्ही फक्त अगदी 1 माळ केली तरी चालेल, पण तुम्ही 1 माळ तरी कमीत कमी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्हाला गुरुचरित्र पारायणातील 51वा आणि 52वा अध्याय आवर्जून वाचायचा आहे. आता कुठल्याही सेवा झाल्या नाही झाल्या तरी तुम्हाला गुरुचरित्रातला 51वा आणि 52वा अध्याय न चुकता तुम्ही वाचा मंडळी. तुम्हाला याचा खूप फायदा होईल, तुम्हाला स्वतःला फरक याचा जाणवू लागेल. त्याच्यामुळे मी म्हणते की या दिवसाचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घ्या, जेणेकरून तुमचे पण दुःख, संकट किंवा मग तुमच्या जवळपासचा कोणी व्यक्ती असेल, कोणी ओळखीचा व्यक्ती असेल, त्याचा सुद्धा फायदा होऊ शकेल. तर या दिवशी तुम्हाला या 2 सेवा आवर्जून करायच्या आहे. जर तुमच्याकडे गुरुचरित्राचा ग्रंथ नसेल तर तुम्ही कुठून पण म्हणजे यूट्यूबला लावू शकता, तुम्ही गुगल करू शकता, पण वेळात वेळ काढून मंडळी आवर्जून हा ग्रंथाचं पठण तुम्ही आवर्जून करा. आणि कोणी संकटात असेल, कोणी दुःखात असेल, त्यांना सुद्धा सांगा मंडळी. कारण की तुम्ही जर कोणाचं दुःख दूर करताय, तुम्ही कोणाचं दुःख कमी करताय, तर त्याचा कुठे ना कुठे त्याचं फळ तुम्हाला पण मिळेल. त्याच्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती गुरुप्रतिपदेच्या आधी. त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून या संधीचा तुम्ही लाभ घ्या आणि गुरुचरित्र या ग्रंथातील 51वा आणि 52वा अध्याय आवर्जून वाचा. धन्यवाद.